विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण या अगोदर पहिल्या भागामध्ये प्रकरण 6 वसाहतवाद्यांविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना आपण 1857च्या उठावापूर्वी जे काही उठाव छोटे मोठे झालेत त्याचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे 1857च्या उठावाला जबाबदार असणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक, लष्करी परिस्थिती अर्थात 1857च्या उठावाची कारणे आणि या उठावाला जबाबदार ठरलेलं तात्कालिक कारण काडतूस प्रकरण. आपण बघितलं होतं की ब्रिटिश लष्करामध्ये जे भारतीय सैनिक होते त्यांच्या हातामध्ये ज्या एनफिल्ड बंदुका देण्यात आलेल्या होत्या त्या एनफिल्ड बंदुकांच्या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली असते असा जो संभ्रम भारतीय सैनिकांमध्ये निर्माण झालेला होता. त्याच्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश आहे की काय असा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मीय लोकांचा समज झाला. कारण गाय ही हिंदूंना पवित्र आणि डुक्कर मुस्लिमांना अपवित्र आणि त्याच्यामुळे ते चिडून उठले, असंतोष निर्माण झाला आणि त्याचं रूपांतर वनव्यामध्ये झालं. आणि ह्याच वेळी मंगल पांडे नावाच्या एका भारतीय तरुणाने लष्करामध्ये असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झडली आणि 1857च्या उठावाचा भडका उडाला. आणि त्यानंतर मग हे जे बराकपूरच्या छावणीतील जे सर्व सैनिक होते ते मेरठच्या छावणीतील सैनिक सर्वांनी मिळून दिल्लीकडे कूच केलं आणि दिल्ली ताब्यात घेतली आणि शहनशाह हिंदुस्थान म्हणून जो शेवटचा मुघल बादशाह होता बहादूर शाह जफर याला भारताचा हिंदुस्थानचा बादशाह बनवण्यात आलं आणि अशा प्रकारे उठावाची वाटचाल सुरू झाली. आता हळूहळू जेव्हा ही बातमी भारताच्या इतर भागामध्ये पोहोचली की भारतीय सैनिकांनी उठाव केलेला आहे तर हळूहळू त्याचे पडसाद भारताच्या इतर भागांत पण उमटले आणि परिणाम असा झाला की पंजाबचा भाग झाला, मध्य प्रांत झाला किंवा राजस्थानचा भाग झाला किंवा अन्य जे प्रांत बिहार, पश्चिम बिहार, बिहारच्या दिनापूर येथे मोठा उठाव झालेला होता. पश्चिम बिहारमध्ये जो जमीनदार होता तिथला कुंवरसिंह याने उठावाचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. म्हणजे हळूहळू भारताच्या इतर भागामध्ये सुद्धा या उठावाचं वारं पोहोचलं आणि मोठ्या प्रमाणात उठावाला सुरुवात झाली. आणि याचाच परिणाम म्हणून अवधचा जो भाग होता त्या अवधच्या भागामध्ये तिथली जी राणी होती बेगम हजरत महल हिने स्वतः उठावकर्त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये कानपूरचा उठाव आणि झाशीचा उठाव हा अधोरेखित करण्यासारखा आहे. याचं कारण असं की जेव्हा कानपूरला ही बातमी पोहोचली की उठावकर्त्यांनी दिल्ली घेतलेली आहे त्यावेळेस कानपूरमध्ये असणारी जी भारतीय फौज होती त्या भारतीय फौजेने सुद्धा कानपूरला उठाव केला आणि ही कानपूरची फौज मग दिल्लीकडे निघाली. परंतु मध्ये नानासाहेब पेशवा जो बाजीराव म्हणजे मराठ्यांचा जो शेवटचा पेशवा होता दुसरा बाजीराव त्याचा जो दत्तक पुत्र होता नानासाहेब या नानासाहेबांची भेट झाली उठावकर्त्यांशी आणि उठावकर्त्यांनी नानासाहेब पेशव्याला अर्थात उठावकर्त्यांना नेतृत्व हवंच होतं आणि त्याच्यामुळे उठावकर्त्यांनी नानासाहेब पेशव्याला आग्रह केला आणि नानासाहेब पेशव्यांनी
या 1857च्या उठावाचं नेतृत्व स्वीकारलं, कानपूरच्या उठावाचं. याच्या मागे कारण होतं. कारण दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये जो ब्रिटिशांशी तह झालेला होता, त्या तहानुसार ब्रिटिशांनी पेशव्यांच्या घराण्याला पेन्शन मंजूर केली होती. परंतु दुसऱ्या बाजीरावाचा मृत्यू झाल्यानंतर नानासाहेबांनी जेव्हा ब्रिटिशांकडे पेन्शन मागितली तेव्हा ब्रिटिशांनी ती नाकारली. का नाकारली? कारण नानासाहेब हा दत्तक पुत्र आहे हो, आणि म्हणून आम्ही नानासाहेबाला पेन्शन देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे नानासाहेब चिडला होता. ब्रिटिशांच्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये असंतोष होता, आणि त्या असंतोषाचा परिणाम म्हणून कानपूरच्या उठावकर्त्यांचं नेतृत्व नानासाहेबांनी स्वीकारलेलं होतं. आणि यावेळी नानासाहेबांचा पराक्रमी सेनापती तात्या टोपे सुद्धा या उठावामध्ये सहभागी झाले, आणि परिणामी कानपूर ताब्यात घेतलं उठावकर्त्यांनी. आणि जेव्हा ही बातमी ब्रिटिशांना कळली की कानपूर हातातून गेलेलं आहे, त्यावेळेस मग पुन्हा कानपूर घेण्यासाठी ब्रिटिशांनी आपले सैन्य, जो ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर होता कॉलिन कॅम्पबेल याच्या नेतृत्वाखाली, कॅम्पबेलच्या नेतृत्वाखाली सैन्य कानपूरकडे रवाना करण्यात आलं. आणि अर्थातच ब्रिटिशांची सामर्थ्य शक्ती, सैन्य शक्ती जास्त असल्यामुळं उठावकर्त्यांचा त्याच्यापुढे निभाव लागला नाही, आणि सहजच तात्या टोपेंचा आणि नाना फडणवीसांचा या उठावामध्ये पराभव झाला. आणि तात्या टोपेंनी महान पराक्रम गाजवला या उठावामध्ये. आणि एवढंच नाही तर कानपूरचा उठाव फसल्यानंतर नानासाहेब तर तिकडे नेपाळाला उठून पडालेत, परंतु तात्या टोपे मात्र झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या मदतीला गेलेत. कारण जेव्हा कानपूरचा उठाव झाला त्यावेळेस झाशीला सुद्धा उठावकर्त्यांनी उठाव केलेला होता, आणि त्या उठावकर्त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं खुद्द तिथील जी राणी होती, राणी लक्ष्मीबाई. आपण नेहमी म्हणत असतो की खूब लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी. राणी लक्ष्मीबाईने उठावकर्त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं होतं. आणि अशा वेळी सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि उठावाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी तात्या टोपे देखील झाशीला गेलेत. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी मिळून ब्रिटिशांशी संघर्ष उभा केला. आणि या संघर्षामध्ये पराक्रमाची शर्थ केली महाराणी लक्ष्मीबाईंनी. राणी लक्ष्मीबाईंनी पराक्रमाची शर्थ केली. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून ब्रिटिशांशी लढा दिला राणी लक्ष्मीबाईने. खरं तर म्हणजे स्त्रियांसाठी आदर्श अशी राणी लक्ष्मीबाईचा आदर्श स्त्रियांनी सतत ठेवावा, अशा प्रकारची वीरांगना म्हणजे राणी लक्ष्मीबाई. अर्थात ब्रिटिशांनी तिचं जे संस्थान होतं ते संस्थान खालसा केलं होतं, की कारण राणी लक्ष्मीबाईला औरस पुत्र नसल्यामुळं राणी लक्ष्मीबाईने दत्तक पुत्र घेतला होता. आणि भारतीयांची परंपरा आहे, धर्मपरंपरा आहे की जेव्हा राजाला पुत्र नसतो त्यावेळेस दत्तक पुत्र घेतला जातो, आणि दत्तक पुत्राला धर्मशास्त्राप्रमाणे मंजुरी आहे. परंतु ब्रिटिशांनी ते सर्व नाकारलं, कारण ब्रिटिशांना तर एक एक संस्थान भारतामधलं खालसा करायचं होतं, आणि त्यामुळे त्यांनी आपलं राजकारण खेळलेत आणि झाशीचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं. आणि परिणामी राणी लक्ष्मीबाई चिडून उठल्यात आणि त्यांनी सैनिकांना गोळा करून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला. आणि त्यांची प्रसिद्ध गर्जना आहे, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. परंतु शेवटी ब्रिटिशांच्या पुढे, फौजेपुढे राणी लक्ष्मीबाईची ताकद कमी पडली, आणि या लढ्यामध्ये राणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई ही
शेवटी लढता लढता वीरगतीच प्राप्त झाली, परंतु तिचा पराक्रम हा इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये उठावाला सुरुवात झाली. सातारा, कोल्हापूर या ठिकाणचे उठाव जे आहेत प्रसिद्ध उठाव आहेत. तर या ठिकाणी सुद्धा उठावकर्त्यांनी उठाव केलेले होते. अर्थात जवळपास 1 ते 1.25 वर्ष हा उठाव चालला, परंतु शेवटी भारतीय सैनिकांकडे शस्त्रबळ म्हणा किंवा शौर्य म्हणा किंवा धाडस म्हणा हे काही भारतीय सैनिकांकडे कमी नव्हतं. परंतु तरीही दुर्दैवाने या उठावामध्ये भारतीय सैनिकांचा पराभव झाला. या पराभवाची कारणे शोधली पाहिजेत. की का पराभव झाला असेल भारतीय सैनिकांचा? तर सर्वात पहिली गोष्ट तर ही आहे की कोणताही उठाव करायचा म्हटला तर नियोजनाची आवश्यकता असते. आणि झालं काय की म्हणजे उठावकर्त्यांनी नानासाहेब पेशव्यांना जेव्हा नेतृत्व दिलं त्यावेळेस नानासाहेब पेशवे झालं, तात्या टोपे झाले, या सर्वांनी मिळून उठावाचं नियोजन करण्याची तयारी सुरू केली. आणि एकाच वेळेस जर भारतभर उठाव झाला तर आपल्याला ब्रिटिशांना या देशातून हाकलता येईल, त्या दृष्टीनं तयारी सुरू झाली. परंतु कधी कधी काय असतं की एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये एखादी चुकीची गोष्ट अडसर ठरते. त्याप्रमाणे एका अविचारी कृत्याने शेवटी भारतीयांचा घात केला म्हणायला हरकत नाही. कारण मंगल पांडेने जे काडतूस प्रकरणातून मंगल पांडेने जी गोळी झाडली आणि सर्वांना मग असं वाटायला लागलं की उठावाची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मग सर्व ठिकाणच्या सैनिकांनी ब्रिटिशांशी विद्रोह केला. म्हणजे सर्व ठिकाणी बातमी पोहोचण्याच्या आधी, नियोजन पोहोचण्याच्या आधीच उठावाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळं या उठावाला नियोजन योग्य भेटू शकलं नाही आणि परिणामी उठाव फसला. दुसरी गोष्ट अशी आहे की या उठावामध्ये जे सामील झालेले नेतृत्व आहे त्यामागे सुद्धा थोडाफार का असेना परंतु प्रत्येकाचा स्वार्थ आपल्याला प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. एकतर पहिली गोष्ट ही की नानासाहेबांनी या उठावाचं नेतृत्व स्वीकारलं, परंतु नानासाहेबांनी या उठावाचं नेतृत्व का स्वीकारलं? कारण ब्रिटिशांनी त्यांची पेन्शन बंद केली होती आणि त्याच्यामुळे ते दुखावल्या गेले होते. दुसरीकडे जर आपण विचार केला तर राणी लक्ष्मीबाईचं राज्य खालसा केल्या गेलं होतं, त्याच्यामुळे राणी लक्ष्मीबाई दुखावल्या गेली होती. अवधच्या राज्यामध्ये सुद्धा बेगम हजरत महलचं संस्थान खालसा करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. म्हणजे कुठे ना कुठे किंवा कुंवरसिंह याची जमीनदारकी रद्द केली होती. म्हणजे कुठे ना कुठे हे सर्व दुखावलेले होते आणि म्हणून या उठावामध्ये सामील झालेले होते. यांना एका सूत्रात बांधू शकेल असं नेतृत्व नसल्यामुळे शेवटी हा उठाव फसला असं म्हणावं लागेल. आणि अर्थात तिसरी गोष्ट, ब्रिटिशांचं लष्करी बळ हे उठावकर्त्यांच्या लष्करी बळापेक्षा निश्चितच कितीतरी पटीने जास्त होतं. आधुनिक शस्त्रास्त्रे त्यांच्याकडे होती आणि परिणामी या सर्व पार्श्वभूमीवरती भारतीय सैनिकांचा उठाव हा फसला, अयशस्वी झाला, उठावकर्त्यांना अपयश प्राप्त झालं. परंतु याचा अर्थ असा नाही की या उठावाचे काहीच परिणाम झालेले नाही असा मात्र या उठावाचा अर्थ होत नाही. या उठावाचे दुर्गामी परिणाम झाले. 1857चा उठाव भले अपयशी ठरला असेल परंतु या उठावाचे दुर्गामी परिणाम झाले. या उठावाची दखल ब्रिटिश राज्यकर्त्यांना घ्यावी लागली आणि म्हणूनच या उठावाचा पहिला परिणाम जर कोणता असेल तर
भारतातून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेची अखेर झाली आणि ब्रिटिश सरकारने, इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारने आता कंपनीची राजवट नष्ट करून आपल्या हातामध्ये, इंग्लंडच्या सरकारने आपल्या हातामध्ये प्रत्यक्ष सत्ता घेतली आणि आपल्या प्रतिनिधीमार्फत भारतातली सत्ता चालवायला सुरुवात केली. हा सर्वात पहिला परिणाम की कंपनीची राजवट ही चुकीच्या पद्धतीवर आधारित होती. हा ब्रिटिश सरकारचा कयास झाला होता आणि म्हणून कंपनी सरकारने ज्या पद्धतीने धोरणे अवलंबलीत, ज्या पद्धतीने राज्य केलं, त्या पद्धतीमुळे हा उठाव झालेला आहे. आणि म्हणून ब्रिटिश सरकारने कंपनीच्या हातातून सत्ता काढून टाकली 1858च्या कायद्यानुसार. आणि याच वेळी दुसरा परिणाम या उठावाचा म्हणजे इंग्लंडची जी राणी होती, यावेळेस राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामा काढला, ज्याला राणीचा जाहीरनामा म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. कधी 2-3 मार्चसाठी तुम्हाला राणीच्या जाहीरनाम्यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता खरं तर राणीनं जाहीरनामा काढला, का काढला ही महत्वाची गोष्ट. म्हणजे आपण जर राणीच्या जाहीरनाम्याचा उदात्त हेतून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की राणीला असं वाटलं, ब्रिटिश सरकारला असं वाटलं की भारतीय लोकांची मने दुखावल्या गेलेली आहे आणि या दुखावल्या गेलेल्या मनांना शांत करणं आवश्यक आहे, भारतीयांना समाधान देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं राणीनं जाहीरनामा या ठिकाणी जाहीर केला. या जाहीरनाम्यामध्ये बरीचशी आश्वासने भारतीय लोकांना देण्यात आली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राणीनं जाहीर केला की सर्व भारतीय प्रजाजन, सर्व भारतीय लोक हे आमचे प्रजाजन आहेत, ही पहिली गोष्ट जाहीर केली. आणि प्रजाजन म्हटल्यानंतर त्यांना काही सोयी सवलती दिल्या पाहिजे. आणि म्हणून राणीनं पहिलं आश्वासन दिलं की भारतीय प्रजाजनांमध्ये वंश असेल, धर्म असेल, जात असेल, अशा कोणत्याही आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही. कारण कंपनीनं हा भेदभाव केला होता. परंतु राणीनं आता आश्वासन दिलं की धर्माच्या, वंशाच्या, जातीच्या नावावरती आम्ही कुणावरती अन्याय करणार नाही. आता तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही वंशाचा असो, आम्ही त्याला समान वागणूक देऊ. नोकऱ्यांमध्ये सुद्धा आम्ही धर्म, जात, वंश हा आधार न घेता आम्ही गुणवत्तेच्या आधारावरती आम्ही नोकऱ्यांमध्ये प्रवेश देऊ. आणि त्याचबरोबर भारतीयांच्या धर्मामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा धार्मिक हस्तक्षेप करणार नाही. भारतीयांचे जे रीतिरिवाज आहेत, ज्या परंपरा आहेत, त्यानुसार त्यांनी जगावं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थानिकांना सुद्धा एक आश्वासन देण्यात आलं की यानंतर यापुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकार संस्थाने खालसा करणार नाही. संस्थाने खालसा करणार नाहीत हा राणीच्या जाहीरनाम्यातील फार मोठं आश्वासन आहे. कारण जो 1857चा उठाव झाला, या उठावामध्ये ब्रिटिशांची सत्ता जर कुणामुळे वाचली असेल तर जवळपास 70% संस्थानं, 70 ते 80% संस्थानं या उठावापासून दूर राहिलीत. जर ही संस्थानं आणि त्यांचे संस्थानिक आणि त्यांचं लष्कर जर या उठावात सामील झालं असतं तर कदाचित ब्रिटिशांना या देशातून आपला गाशा गुंडाळावा लागला असता आणि इंग्लंडमध्ये उठून पळावं लागलं असतं. पळता वाट कमी पडली असती. परंतु ब्रिटिशांचं सुदैव की बऱ्याचशा संस्थानिकांनी यामध्ये भाग घेतला नाही आणि ब्रिटिशांची सत्ता वाचली. म्हणून तर त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता, त्या व्हाईसरॉयने म्हटलेलं होतं की हे
जे संस्थानिक आहेत हे कोण आहेत, तर वादळ रोखणारे बांध आहेत. म्हणजे जे वादळ येणार होतं ते रोखलं या संस्थानिकांनी, आणि म्हणून संस्थानिकांची संस्थाने यानंतर खालसा केली जाणार नाही अशा आश्वासन राणीच्या जाहीरनाम्यानं दिलेलं होतं. हा एक परिणाम की ब्रिटिशांच्या विचारसरणीमध्ये एक फरक पडलेला आहे. परंतु जर विचार केला तर ही फक्त वरवरची मलमपट्टी तेवढी होती. म्हणजे जशी जखम झाली की जो प्राथमिक उपचार केला जातो त्या पद्धतीनं राणीनं भारतीयांची दुखावलेली जी मनं होती त्या मनावरती एक हुंकार घालण्याचा प्रयत्न राणीनं या जाहीरनाम्याच्या द्वारे केला होता. आणि म्हणून हा जाहीरनामा सुद्धा एक फसवा देखावा होता, हे पुढील इतिहास आपण बघितला तर आपल्या लक्षात येते. परंतु काही का असेना राणीला जाहीरनामा काढावा लागला. हा 1857च्या उठावाचा पहिला परिणाम. दुसरा परिणाम या उठावाचा असा की ही जी घटना घडली 1857च्या उठावाची, या उठावानं भारतीय लोकांच्या मनावरती एक या घटनेचा खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे या 1857च्या उठावामुळं समग्र भारतीय समाज एक आल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय भावनेचा उदय झालेला आहे. या ठिकाणी ही माझी माती आहे, हा माझा देश आहे, पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून मला या देशाला मुक्त केलं पाहिजे, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली. म्हणजे देशप्रेमाची भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली. आणि याचा परिणाम असा झाला की भारतीय लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की आपण शस्त्रांच्या आधारावरती आपण ब्रिटिशांशी लढू शकत नाही. शस्त्रबळाचा विचार करता आपण त्यांच्यासमोर कमी पडतो. आणि म्हणून या ठिकाणी भारतीयांनी म्हणजे कुठेतरी आपण लढा देण्यासाठी वापरलेलं जे तंत्र आहे हे निकामी आहे. आणि म्हणून आपण कुठेतरी वेगळा मार्ग शोधण्याची गरज आहे, नवा मार्ग शोधण्याची गरज आहे. आणि त्यातूनच निशस्त्र प्रतिकाराच्या मार्गाने जन्म घेतलेला दिसतो. हा दुसरा महत्वाचा परिणाम या उठावाचा झालेला. त्यानंतर तिसरा परिणाम जर सांगायचा झाला तर ब्रिटिशांच्या लष्करी यंत्रणेमध्ये म्हणजे क्रांतिकारी बदल घडून आलेत. कारण ब्रिटिशांच्या एक गोष्ट लक्षात आली, या अगोदर ब्रिटिशांनी लष्कर उभारताना भारतीय सैनिकांची जास्तीत जास्त भरती केली होती. म्हणजे समजा 5 भारतीय सैनिक असतील म्हणजे तर त्या तुलनेमध्ये ब्रिटिश सैनिकांचं प्रमाण फक्त 2 असायचं. म्हणजे 500 असेल, 500 भारतीय सैनिक असेल तर 200 ब्रिटिश सैनिक, 5000 भारतीय सैनिक असेल तर 2000 ब्रिटिश सैनिक. म्हणजे हे जे प्रमाण होतं हे प्रमाण कुठेतरी थोडं एकमेकांशी फरक ठेवून होतं. आणि त्याच्यामुळं जेव्हा भारतीय सैनिकांना हे कळलं की आपलं प्रमाण जास्त आहे तेव्हा भारतीय सैनिकांची हिंमत वाढली आणि त्यांनी उठावात भाग घेतलेला होता. आणि म्हणून यावेळेस ब्रिटिश सैनिकांच्या संख्येमध्ये ब्रिटिश सरकारने वाढ केली आणि हे प्रमाण उलटं केलं. म्हणजे जे भारतीयांचं 5 होतं ते 2 केलं आणि जे ब्रिटिशांचं गोरी फौज जी होती तिचं जे प्रमाण 2 होतं ते मात्र 5 करण्यात आलं. अशा प्रकारे गोरी फौज वाढवण्यात आली. आणि त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्याची जी पदे आहे ही गोऱ्या फौजेला देण्यात आली. आणि गोऱ्या फौजेचे पगार जवळपास भारतीय सैनिकांच्या तुलनेमध्ये 5 पट वाढवण्यात आलेले होते. म्हणजे एकूण काय तर लष्करी यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल ब्रिटिश सरकारने केला होता की भविष्यामध्ये पुन्हा कधी असा उठाव होऊ नये, हजारो वर्ष भारतीयांनी असा उठाव करण्याची हिंमत दाखवू नये, अशा प्रकारे लष्करी ताकद वाढवलेली होती. खरं तर 1857च्या उठावाचे आर्थिक परिणाम देखील झाले.
कारण 1857च्या उठावानंतर तसं तर म्हणजे भारताला लुटण्यासाठीच ब्रिटिशांनी भारतावरती आपली सत्ता निर्माण केली होती, हे निर्विवाद सत्य आहे. भारताच्या समृद्धीने ब्रिटिशांना भारताकडे खेचलं होतं, युरोपियनांना भारताकडे खेचलं होतं. कारण हजारो वर्षाचा भारताचा इतिहास आहे की भारतीयांवरती हजारो आक्रमकांनी आक्रमणे केली. मग तो तैमुरलंग असेल, मोहम्मद घोरी असेल, मोगल असतील, अनेक लोकांनी, चंगेज खान असेल, अनेक लोकांनी भारतावरती कितीतरीदा आक्रमण केलं आणि भारतातील संपत्ती लुटून नेण्याचं काम केलं. परंतु तरी सुद्धा भारतातली समृद्धी कमी झालेली नव्हती. हे भारताच्या समृद्धीचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून ब्रिटिशांनी सुद्धा भारताला लुटण्यासाठी दादाभाई नौरोजींनी जो सिद्धांत मांडलेला आहे, आर्थिक निस्तारणाचा, आर्थिक शोषणाचा सिद्धांत, की ब्रिटिशांनी भारताला अगदी गुपचूपपणे कसं लुटलं, ते अत्यंत सुंदर पॉवर्टी ऑफ इंडिया हा दादाभाई नौरोजींचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन दादाभाई नौरोजींनी केलेलं आहे. तर काय केलं की ब्रिटिशांनी आता एक नवी गोष्ट केली की आतापर्यंत इंग्लंडमधला माल भारतात यायचा, परंतु आता भारतामध्येच औद्योगिकरणाच्या प्रारंभाला सुरुवात ब्रिटिशांनी केली. त्याच्यामुळे झालं काय की भारतामध्ये जे हस्तकौशल्यावर आधारित जे व्यवसाय होते, म्हणजे हाताने जसं कापड विणायचं आहे तर हातमाग असायचा, म्हणजे हस्तकौशल्याचे व्यवसाय भारतामध्ये होते. पण सहज गोष्ट आहे की हस्तकौशल्यावर चालणारे व्यवसाय आणि दुसरीकडे कारखान्यांतून निघणारं उत्पादन. कारण हस्तकौशल्यावर तुम्हाला एखादं कापड बनवायचं असेल, ते एखादं कापड बनवण्यासाठी तुम्हाला 5 तास लागत असेल, तर त्या 5 तासामध्ये कारखान्यांमध्ये 5 लाख कापड बाहेर पडायची. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं की अर्थातच मोठ्या संख्येने उत्पादन झाल्यामुळं आणि त्याला खर्च कमी आल्यामुळं त्या उत्पादनाची किंमत सुद्धा कमी असायची. आणि याचा परिणाम असा झाला की एकतर त्याच्यामध्ये आकर्षकपणा असा पाहिल्याबरोबर झगमगाट दिसायचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंमत कमी असायची. त्याच्यामुळे साहजिकच त्याकडे ओढल्या गेला भारतीय माणूस आणि हस्तकौशल्याचे व्यवसाय हळूहळू बुडीत व्हायला लागले, संपुष्टात आले. आणि त्या हस्तकौशल्यावर आधारित जो भारतीय कामगार वर्ग होता त्याला शेवटी हाताला काम न राहिल्यामुळे शेतीकडे वळावं लागलं. आधीच शेतीवरती भार आणि त्यामध्ये पुन्हा कामगार वर्ग वळला. त्याच्यामुळे एक प्रकारे भारताचं आर्थिक शोषण सुरू झालं. हा सर्वात मोठा आर्थिक परिणाम भारतीयांवरती झाला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी यानंतर डिवाइड अँड रूल या नीतीचा वापर सुरू केला, फोडा आणि राज्य करा. कारण उठावामध्ये मुस्लिम बांधव आणि हिंदू यांचं ऐक्य ब्रिटिशांना दिसलं. आणि त्याच्यामुळे जर भारतावर राज्य करायचं असेल तर हिंदूंपासून मुस्लिमांना वेगळं केलं पाहिजे. या नीतीचा अवलंब, फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या नीतीचा अवलंब ब्रिटिशांनी केला. आणि अशा प्रकारे अत्यंत दुर्गामी परिणाम या 1857च्या उठावाचे भारतावरती झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या ठिकाणी आपला 1857च्या उठावाचा हा महत्वपूर्ण भाग या प्रकरणातला समाप्त होतो. आपण तिसऱ्या भागामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा विचार करूया.